तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे हेलिकॉप्टर आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा माळशिरसकडे रवाना झाला होता आणि आता त्यांचं हे हेलिकॉप्टर आपण पाहतोय। हेलिकॉप्टरने सुद्धा उड्डाण घेतलेलं आहे। माळशिरसमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। आज त्यांच्या महाराष्ट्रामध्ये 3 सभा होणार आहेत। या तिन्ही सभा या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। कालही त्यांच्या 3 सभा झाल्या होत्या आणि या सभेच्या दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीवर त्याचबरोबर काँग्रेसवर आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली होती आणि आजही त्यांच्या 3 सभा होणार आहेत। त्यामुळे या सभांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाण्यावर नेमकं कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा माळशिरसकडे रवाना झालेला आहे आणि आता ते हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा बसलेले आहेत। त्यांच्या हेलिकॉप्टरने सुद्धा उड्डाण घेतलेलं आहे। थोड्याच वेळात ते माळशिरसमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्या प्रचार सभेला सुरुवात होणार आहे। महायुतीच्या प्रचारासाठी मोदी सज्ज झालेले आहेत। मोदी मैदानात उतरलेले आहेत आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरसमध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि आता त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलेलं आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी त्यांची सभा पार पडणार आहे आणि या माध्यमातून आता ते विरोधकांवर कसा निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका आपल्याला पाहायला मिळतोय। कालही 3 सभा झाल्या। आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 सभा घेणार आहेत।